बॉक्स नुकताच जो सामना संपन्न झाला त्या सामन्यातील सामनावीर खेळाडू कपिल ठरलेला आहे. मात्र सामनावीराचा पुरस्कार आपण आजचा हा शेवटचा सामना संपल्यानंतर देणार आहोत. 25 धावा बनवल्या होत्या कपिलनं आणि 19 धावा देऊन 2 गडी देखील बाद केले होते. शेवटची मॅच आजच्या दिवसातील हा चौथा दिवस आपण सारेजण एन्जॉय करत आहोत. जय गणेश चषक 2025 वाफाळे. चला बॅट्समन पाठवून द्या लगेच. बघा काटेकोरपणे आपल्याला वेळेचं पालन करायचं या मॅच मध्ये. कोणाची हायगाई केली जाणार नाही. फलंदाज लगेच पाठवून द्यायचे. वारलीपाडा संघ 5-5 षटकांची ही देखील लढत आहे. 25 मिनिटांमध्ये पहिली इनिंग समाप्त झाली पाहिजे. फलंदाजांची देखील ती जबाबदारी आहे आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमची देखील. या स्पर्धेमध्ये आपण बघतोय की जे संघ सुपर 8 मध्ये दाखल झालेले आहेत त्यांच्यासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक लागू झालेलं आहे आणि त्यांच्यासाठी एक चषक देखील देण्यात येणार आहे. म्हणजेच क्वार्टर फायनल मॅचमध्ये जे संघ पराभूत होतील त्यांना पारितोषिक दिलं जाणार आहे. जिंकले तर आणखी चांगली बाब आहे कारण पुढे वाटचाल होणार आहे. सेमीफायनलपर्यंत तुम्ही पोहोचणार आहात. मात्र क्वार्टर फायनलमध्ये पोहोचणं देखील एक मोठी बाब आहे. ते लक्षात घेताच संदीप काठोळे साहेबांनी हे पारितोषिक अनाऊन्स केलेलं आहे. हा खऱ्या अर्थानं त्यांच्या मनाचा मोठेपणा देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि चांगल्या खेळाची ते प्रशंसा करणारे आहेत हे देखील त्यांनी दाखवून दिलेलं आहे. स्वतः ते क्रिकेट भरपूर खेळलेले आहेत. क्रिकेट अजूनही खेळतायत. आज आपण त्यांची चांगली बॅटिंग बघितली आहे. क्रिकेट ते जगतायत खऱ्या अर्थानं. जाऊयात मॅचच्या दिशेनं. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय कृष्णा 11 वारलीपाडा टीमचा. सलामीचे फलंदाज दाखल झालेत खेळपट्टीवर कपिल आणि कुणाल. टायमर सेट आहे. 5:40 सामन्याला सुरुवात होते. जास्त वॉर्मअप वगैरे करू नका आता कोणीच. साकिब पहिलं षटक टाकणार आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये माझ्या समवेत योगी पाटील. वेलकम योगी. धन्यवाद अजय. पहिल्या पारपत्र केले ते सुरू होतोय साकिब आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी पाहू शकाल ऑन साईडला गिरकी देत असताना मात्र चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता परंतु शॉट स्क्वेअर लेगकडे आपण जर पाहिलं तर एक्झॅक्टली फिल्डर तैनात होता आणि अखेर पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव होती मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. थोडासा आखूड टप्प्याचा बॉल होता पण वेगाचा नीटचा अंदाज बांधता आला नाहीये फलंदाजाला आणि त्याच्यामुळेच लवकर बॅट फिरली होती. बॅटच्या टो एंडला बॉलचा स्पर्श झाला. सिंगल आली पहिल्या बॉलवर. पुढचा बॉल राऊंड द विकेट. टॉप एज बॉल हवेत आहे. फिल्डर बॉल खाली. शॉर्ट फाईन लेगला. अप्रतिम कॅच. फलंदाज बाद. शून्यावरती बाद होते फलंदाज या ठिकाणी कुणाल. पहिल्या चेंडूचा सामोरा तो मात्र तिथे गेला आणि पहिल्या चेंडूवरती पाहू शकला या ठिकाणी या चांगला झेल मात्र संपादित केला. आजच्या दिवसातील शेवटची लढत जो जिंकेल तो सुपर 8 मध्ये प्रवेश करेल आणि सुपर 8 मध्ये आयोजक संघ अर्थात जय गणेश वापाले ए संघाच्या विरोधात क्वार्टर फायनलची लढत केलेल उद्या ठीक चौथ्या क्वार्टर फायनल लढतीमध्ये. उद्याचा पहिला सामना ठीक सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे. अमर स्पोर्ट्स कासने विरुद्ध BCC बोरिवली जी प्री क्वार्टर फायनलची मॅच असेल. दोन्ही संघांनी 8:45 वाजेपर्यंत रिपोर्ट करायचं आहे आणि त्यातून जिंकणारा संघ हा उद्याच्या तिसऱ्या मॅचमध्ये आपल्याला ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. क्वार्टर फायनल मॅचमध्ये चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघाविरुद्ध त्यांची क्वार्टर फायनल असेल. मात्र उद्याचा दुसरा सामना जय गणेश वाफाळे बी विपक्ष किंग स्पोर्ट्स खानिवली. पुढचा बॉल नवीन बॅटर डावखुरा फलंदाज आलाय. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. शॉर्ट फाईन लेगला. फिल्डर बॉल खाली. आणखी एक सोपा झेल. आणखी एका विकेटचं पतन. महेश वॉकिंग बॅक टू द पॅव्हिलियन. बॅक टू बॅक 2 धक्के. खराब सुरुवात पाहायला मिळते कृष्णा 11 वारलीपाडा संघाची. खरं तर टॉस त्यांनी जिंकलेला आहे. तो एक ॲडव्हान्टेज असतो अशा परिस्थितीमध्ये कारण सायंकाळचं सत्र आपण बघतो की आता सूर्य अस्ताला चाललेला आहे. थोड्याच वेळात सूर्यास्त होईल आणि त्याच्यामुळेच सेकंड हाफमध्ये बॅटिंग करणं थोडंसं डिफिकल्ट राहणार आहे. थोडासा अंधार देखील होऊ शकतो पण त्यासाठी एक चांगला स्कोर आधी फलकावर लावणं गरजेचं आहे जर तुम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅक टू बॅक 2 मोठे धक्के लागलेत. अगोदर कुणाल आणि त्याच्यानंतर महेश. आता नवीन बॅटर विलास आलाय. हॅट्रिकची संधी असेल गोलंदाज साकिबकडे. आज एक हॅट्रिक आपण बघितले. सार्थकनं हॅट्रिक घेतली होती. जय गणेश वाफाळे असंघाकडून तब्बल 6 गडी त्याने बाद केले होते त्या मॅचमध्ये. बेस्ट बॉलिंग फिगर. 2 ओव्हर्समध्ये 9 धावा देत 6 गडी बाद केले. हॅट्रिक बॉल. सामना करतोय फलंदाज विलास. फटका चांगला आहे यावेळेला. पंच केला इनफिल्डच्या वरून. बॉल निघून जाईल.
डीप कव्हर सीमारेषा पार, दणदणीत चौकार. चांगला फटका अगदी बॅकफुटला गेला आणि केर शेवटच्या क्षणाला मात्र पाहू शकाल या ठिकाणी बॅटचं तोंड उघडलं आणि पंच करत असताना मात्र त्या ठिकाणी चौकार वसूल गेलाय. अगदी चेंडूच्या ब्रेडवरती हा फटका आणि पहा एक्झॅक्टली हॅट्रिक चेंडूचा तो मात्र सामना करत होता आणि पहा कुठलाही मात्र दडपण त्याने घेतला नाहीये. जो नैसर्गिक खेळ आपल्याकडे आहे तो मात्र त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. थोडासा कमजोर बॉल राहिला हा साकिबचा. शॉर्ट ऑफ लेन देखील होता आणि उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर होता. वेट होती, परवणीच होती एक प्रकारे फलंदाजासाठी. एष्ट्यांच्या ओखाने चेंडू टाकण्याची गरज होती. हॅट्रिक बॉल होता, फलंदाजावर प्रेशर होतं, परंतु संधी मिळाली फलंदाजाला, त्याचा फायदा घेतला. आणखी एक कमजोर बॉल, फुल टॉस फ्लिक केलाय फक्त. अप्रतिम टायमिंग आणि बॉल निघून जातोय सीमारेषा पार. हा षटकार. जबरदस्त फटका, प्रतिम फटका पाहू शकाल या ठिकाणी. फक्त टायमिंगच्या जोरावरती हा फटका मात्र त्या ठिकाणी खेळलाय फलंदाज विलासनं. पाहू शकाल ऑन साईडला स्क्वेअर लेकडे कुठला फिल्डर तैनात होतो आणि सरळ चेंडू मात्र लँडिंग होतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विलासचा फर्स्ट क्लास फटका. यालाच म्हणतात कमीत कमी प्रयत्न आणि जास्तीत जास्त परिणाम. मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम रिझल्ट. एफर्टलेस फटका होता. निखळ टायमिंगच्या जोरावर खेळलेला फटका. विलासच्या बॅटमधून 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचले 11 वर. पलटवार लगेच सुरू झालाय वारलीपाडा टीमकडून. बॅटचा फेस उघडला येथे, फक्त दिशा दिली. आणखी एक चांगला स्ट्रोक, गॅपमधून ट्रॅव्हल होतोय बॉल. आउटफील्ड लाइटनिंग फास्ट आणि बॉल पुन्हा एकदा सीमारेषा पार. मिळतोय चौकार. चेंडूच्या मिनिटवरती सध्या बॅटिंग पाहतो आपण विलासच्या वतीने. पाहू शकाल चेंडूला येऊ दिला आणि फक्त दिशा दाखवली पहा आणि चेंडू मात्र गॅपमधून अगदी गलीमधून बॅकवर्ड पॉइंटला मात्र त्या ठिकाणी चेंडू वेगाने निघून गेला. यालाच म्हणतात अजय शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. तेच तर त्याने केलंय. चेंडूच्या मेरिटवर तो फटके खेळत राहिलेला आहे. अगोदर कव्हरच्या वरून शॉर्ट ऑफ लेन बॉलवर चौकार ठोकला होता पंच करत असताना. त्याच्यानंतर डाव्या यष्टीवरचा फुलटॉस फ्लिक केला, 6 धावा प्राप्त केल्या आणि तदनंतर पुन्हा एकदा थोडीशी विट मिळाली होती. बॅटचा फेस उघडत असताना वेगाचा वापर केला गोलंदाजाच्या, 4 धावा प्राप्त केल्या. अप्रतिम कलात्मक फलंदाजी विलासकडून पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरनंतर वारलीपाडा संघाची धावसंख्या 2-15. लगेच दुसऱ्या ओव्हरला सुरुवात करायची आहे. बरोबर 5 मिनिटांमध्ये पहिलं षटक कंप्लीट झाले. गोलंदाजीसाठी मुसव्वीर टॉलमॅन. बॅक ऑफ लाईन बॉल पुल केलाय, चांगला स्ट्रोक आहे. फिल्डर भरपूर दूर दिसतोय. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. येतोय चौकार. हा लाईव्ह सामना सुरू आहे की हायलाइट चालू आहे हे सुद्धा आता कळत नाही. ज्या अनुषंगाने मात्र दोन्ही फलंदाज बॅटिंग साकारतायत आणि या चौकार षटकारामध्ये डील करतायत. जबरदस्त फटकेबाजी आणि या पाहू शकाल शकील कोटी सरांचा मात्र टर्न इथे संपन्न झालेला आहे. घरी जाण्याच्या तयारीत आहेत. आणि या दरम्यान वाफाळे गावचे समाजसेवक सन्माननीय मिलिंदजी विशे यांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण व्यासपीठावर यायचं आहे. आजच्या दिवसातील ही शेवटची लढत. उद्या सुपर संडे असेल. उद्या प्रजासत्ताक दिन देखील आपण येथे साजरा करणार आहोत. शेवटचा दिवस. ओ ड्राईव्ह केलाय ऑफ साईडला, अपिश फटका, परंतु गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होतोय डीप कव्हर पॉइंटला. फिल्डर पाठलाग करतोय साकिब आणि साकिब सहजासहजी बॉलचा पिछा सोडणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु भरपूर वेळ होता फलंदाजांकडे. 3 धावा येथे कंप्लीट होत आहेत. 3 धावांच्या जोरावर संघाची धावसंख्या वेगानं पुढे सरसावते, जाऊन पोहोचले 22 वर. विलासनं मात्र आपल्या संघाला मात्र पुढे सावरलं आणि त्याला मात्र चांगली साथ देतोय कपिल. कारण 2 फलंदाज स्वस्तात मात्र शून्यावरती बॅट देते, कुणाल आणि महेश. परंतु या दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप आपण पाहतोय आणि ही पार्टनरशिप पुढे वाटचाल करते. और पेश चेंडू परफेक्टली मिडल ऑफ द बॅट, परंतु लॉंग वरती झेल पकडला गेला. रेकेर फलंदाज विलासच्या खेळीवरती अंत लावला गेला. गोलंदाजाच्या वतीनं मुसव्वीरला मिळणारी सफलता. आज गोलंदाजीमध्ये मुसव्वीरनं देखील फार प्रभावी मारा केलेला आहे. प्रभावित केले त्याने त्याच्या गोलंदाजीच्या बळावर. चला नवीन बॅटर लगेच याचे मैदानामध्ये. अजिबात वेळ दौडू नका. ही फार मोठी विकेट मिळाली असं मला वाटतंय, कारण विलास चांगल्या टचमध्ये होता. अगदी पहिल्या बॉलपासून तो मिडल करत होता, गॅपमध्ये फटके खेळत होता. 4 बॉल्समध्ये 14 धावांचं योगदान दिल्यानंतर तो बाद झालाय. संघाची धावसंख्या 3 बाद 22. परंतु फटक्यात जर पाहिलं तर परफेक्टली मिडलिंग झालं होतं, परंतु कुठेतरी जे अंतर कापायचं होतं अजय ते कापता आलं नाहीये. आणि त्याचमुळे लॉंग ऑनवरती मात्र चांगल्या पद्धतीने झेल तिथे मात्र संपन्न केला आणि अखेर कुणालची खेळी तिथे मात्र संपन्न झाली. न्यू बॅटर कपिल आलाय. कुलवट्या चेंडू अगदी सुरेख फटक्यात चेंडू चालायचा कबरला. डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर आहे. दूरवरून शतशे चेंडूला येऊन उचलून फेक करतोय. तोपर्यंत 2 धाबा तिसऱ्याचा प्रयत्न होतोय, कारण फेकी रॉंग ऑन आली आणि त्याच अनुषंगाने 3 धाबा कंप्लीट. अतिशय मौलिक 3 धावा. खूप चांगला फटका होता आल्या आल्या किरणच्या बॅटमधून. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली अरमानकडून, मात्र फेक तेवढी दर्जेदार नव्हती.
अगदी दोन्ही एंडच्या मध्ये त्याने थ्रो केला होता आणि त्याचा लगेच फायदा घेतलाय फलंदाजांनी. धावा फार वेगाने येत आहेत. धावसंख्या 25, दुसरं षटक प्रगती पथावर. हा सामना देखील प्रत्येकी 5 षटकांचा आहे. या स्पर्धेचं हे सर्वात मोठं वैशिष्ट्य राहिलं की प्रत्येक सामना 5-5 षटकांचा झालाय. राऊंड द विकेटनं हा बॉल ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजनला. तिकडे फिल्डर थोडासा दूर आहे. मिस टाइम स्ट्रोक जरूर होता. एक धाव येथे मिळते सिंगलच्या मदतीनं. धावसंख्या 26. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. शेवटचा बॉल असेल. हो निश्चितपणे विकेट्स जरूर कृष्णा इलेव्हन वारेपाडा संघाने 3 गमावले, परंतु धाव फलक्यावरती धाबा चांगल्या पद्धतीने जोडलेल्या आहेत. एक्झॅक्टली मोठ्या फटक्यामध्ये सुद्धा डील करतात. सिंगल डबल सुद्धा मात्र त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जोडतात. इथे फुल टॉस आणि त्याच्यावरती आय थिंक असं वाटतं की फुल टॉस वसूल केला जाईल, परंतु लॉंग ऑन वरती दुसऱ्यांदा तो झेल तिथे संपादित केलाय मोईज द. आणि आय थिंक या ठिकाणी फलंदाज बाद झाला मिस्टर किरण कासरे. दोन्हीही महत्त्वाचे फलंदाज गारद केलेत या षटकामध्ये. गोलंदाज मुसब्बीरनं मोईची चांगली साथ मिळाली. लॉंग ऑनला जेलचीच्या रूपात दोन्ही फलंदाज बाद झाले. या अगोदर विलासला आपण बघितलं होतं आणि आता फुलटॉस बॉलवर खरं तर विकेट मिळालेली आहे. गोलंदाज थोडासा लकी राहिला. हा बॉल ऑन साईडला कुठेही खेळू शकला असता. गॅपमध्ये देखील टाकण्याचा जर प्रयत्न केला असता तर 4 धावा मिळाल्या असत्या, परंतु षटकार ठोकण्याच्या नादात बाद झालाय फलंदाज किरण काचरे. मात्र अजूनही आपण बघतोय की कपिल खेळपट्टीवर आहे, सलामीचा फलंदाज, आणि तो आता सर्वात मोठा धोका ठरू शकतोय प्रतिस्पर्धी संघासाठी. अल्पते स्पोर्ट्स पडगा बी संघ प्रथम गोलंदाजी करत असताना या मॅचमध्ये वारलीपाडा टीमनं टॉस जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4-26. नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. गोलंदाज सुफियान शेख. चला स्पीडअप करायचं आहे अल्पते बी संघ, कारण यानंतर तुम्हालाच बॅटिंग करायची आहे, म्हणजे आपली जबाबदारी आपल्या हातामध्ये आहे. कपिलच्या सोबतीला पाहू शकाल नवीन फलंदाज अभय आलाय, परंतु कपिलला चांगली साथ द्यावी लागेल. जर तुम्ही कपिलवरती जर निर्भर राहिले तर आय थिंक जो आकडा तुम्हाला उभा करायचा तो आकड्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकणार नाहीये. हो, पावलाचा वापर केला. बॅटची कडा, चेंडू त्याला थर्ड मॅनच्या दिशेने मिस फिल्डिंग आणि चेंडू फरार. थर्ड मॅनच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार. एस्टनच्या पाठीमागे जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांची फार मोठी जबाबदारी आहे. त्यांनी जर बॉल अडवला नाही तर लगेच येथे 4 धावा मिळत असतात. हे कित्येकदा चित्र आपण पाहिलंय. बॅकवर्ड ऑफ द पॉईंट असेल किंवा शॉर्ट थर्डमॅनला जे फिल्डर असतात त्यांच्यासाठी बॉल अडवणं फार गरजेचं आहे. मात्र येथे चूक घडली आहे. स्वतःला खरं तर झोकलं होतं फिल्डरनं, परंतु नाही अडवू शकला आणि 4 धावा मिळत आहेत फलंदाजाला. कपिलच्या बॅटमधून चौकार आलाय. संघाची धावसंख्या 30. बॉल चांगला होता सुफियानचा. आपल्या उंचीचा वापर करत असताना थोडासा आखूड टप्प्याचा बॉल टाकला होता. फलंदाज थोडा पुढे निघत होता. ते पाहता देखील त्याने लेंथमध्ये तो बदल, ते ॲडजस्टमेंट दाखवली होती. मात्र नशिबाची साथ मिळाली फलंदाजाला. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आणखी एक शॉर्ट बॉल हुक करायचा होता यावेळेला, नाही जमलं फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क बनवता आलेला नाही. डॉट बॉल येतोय. चांगले तिथे मात्र ठिकाणी बाउन्स प्राप्त झाला आणि अगदी नाकाच्या जवळून चेंडू मात्र निघून गेला. अगदी सुगंध देत असताना जागते राहू असा मात्र आदेश देतोय गोलंदाज सुफियान शेख. एक वैशिष्ट्य आपण बघतोय की या संपूर्ण स्पर्धेमध्ये दिवसाच्या शेवटची जी मॅच झालेली आहे त्याच्यामध्ये प्रथम बॅटिंग करणारे संघ जिंकलेत. पण आज पण तसंच घडेल का? स्क्वेअर ऑफ द विकेट ड्राईव्ह करत असताना बॉल टर्न होतोय आउटफील्डमध्ये. फिल्डरला हुलकावणी देत असताना बॉल चाललाय सीमारेषा पार. धावा मिळतील 4. हा येतोय चौकार. असं वाटतं की आज कृष्णा इलेव्हन वारलीपाडा संघासाठी सुद्धा लक ऑन आहे असं आपण म्हणू शकतोय, कारण जास्तीत जास्त आता धावा विकेटच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या 4 धावाच्या अनुषंगाने मात्र संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 4 गडी बाद 34 धावा धावफलकावरती लागले गेले आणि अजूनही तिसरा षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. म्हणजे कुठेतरी 50-60च्या आसपास जरूर हा संघ मजल मारू शकतोय. निश्चितच 50 किंवा 60 पेक्षाही अधिक धावसंख्या उभारली जाऊ शकते. अजूनही आपण बघायला गेलो तर 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचले. विकेट्स गेलेले आहेत मात्र धावा येत आहेत वेगानं. इम्प्रोव्हायझेशन, बॉल हवेत आहे. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर जज करतोय आणि जबरदस्त झेल. फलंदाज येथे बाद. अझीम होता बॉल खाली. चांगलं जजमेंट दाखवलंय आणि सुरक्षित हातांची जोडी देखील. टायमिंग बरोबर साधता आलेलं नाहीये. इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. फाईन लेग किंवा लॉंग लेग क्षेत्रामध्ये चौकार प्राप्त करण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा बॅटच्या वर लागला होता हा बॉल. विकेट मिळते सुफियानला. आणि त्याचमुळे पाहिले तर चेंडू सुद्धा भरपूर वेळ हवेमध्ये राहिला आणि केर क्षेत्ररक्षकाला तिथे मात्र संधी मिळाली चेंडू खाली येण्यासाठी आणि अजिमनं मात्र कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी चूक केली नाहीये. धावसंख्या 34. 34 धावा धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 5 गड्यांच्या मोबदल्यात. आणि याच काय सुंदर ऑपरेटिंग पाहतो आपण प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. प्रथमेश पाटील आमच्या सोबतीला आहेत.
ऑनलाईन मॅन चांगलं टेलिकास्ट प्रिन्स मूवीजचं कपिल बाद झालाय, त्याने 17 धावांचं योगदान दिलं. नवीन बॅट्समन संजय. अप्रतिम बॉल येते, अपील होतंय आणि यस पंचांनी ते अपील उचलून धरलंय. क्वाट बिहाइंड, आणखी एक झटका. पहा एक क्षण असं वाटलं होतं की मात्र हा आकडा अजय 70 पर्यंत पोहोचेल, परंतु त्यानंतर सुफियान शेखने मात्र जबरदस्त कमबॅक केलंय. पहिल्या 3 चेंडू ते त्याच्या विरोधात धरून 2 चौके पारले, पण ते चौके नशिबाच्या साईडने आले आणि तदनंतर मात्र बॅक टू बॅक 2 सफलता त्याने प्राप्त केली. इथे मात्र जम्पिंग जपक शॉट केल्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली आणि विकेट किपरनं मात्र कुठल्याही प्रमाणात चूक केली नाहीये. जबरदस्त कॅचिंग. रायझिंग आणि सरप्रायझिंग बॉल होता हा नवीन फलंदाजासाठी सुफियानचा. आपल्या उंचीचा फार चांगला वापर केलाय सुफियाननं गोलंदाजीमध्ये. एक्स्ट्रा बाउन्स तो प्राप्त करतोय सातत्याने. हॅट्रिकच्या उंबरट्यावर सुफियान शेख नवीन बॅटर. 8व्या क्रमांकावर सागर आलाय. हॅट्रिक बॉल, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. सुफियान, ओ फुलर लेनचा बॉल, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, थोडंसं अपील सुफियानकडून. मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क यावेळेला झाला नव्हता. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर हे सक्सेसफुल षटक समाप्त होतंय सुफियान शेखचं. त्याने आपला अनुभव पणाला लावला असं म्हणायला हरकत नाही. 3 षटकांची समाप्ती, धावसंख्या 6 बाद 34. फक्त 8 धावा सुफियान शेखने खर्च केल्या. 2 विकेट्स आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये खर्च केलेल्या आहेत. जबरदस्त स्पेल त्याचं आपण पाहिलं आणि अजूनही 2 षटकांचा खेळ आहे बाकी आहे. तुम्हाला लगेच फिल्डिंग लावायची आहे. टीम अल्पते बी पडगे संघ. आतापर्यंत ओव्हर रेट फार चांगला मेंटेन केलाय. 14 मिनिटांमध्ये आपण 3 षटकं टाकलेली आहेत. मात्र पुढची 2 षटकं देखील लवकरात लवकर आपल्याला संपवायची आहेत आणि त्याचा फायदा खरं तर अल्फते स्पोर्ट्सलाच होईल. जेवढा लवकर ते 5 षटकं पूर्ण करतील तेवढी लवकर त्यांना फलंदाजी करण्याची संधी मिळेल. आता आपण बघतोय की उजेड थोडा कमी होत चाललेला आहे. हो निश्चितपणे, कारण जेवढ्या पहिल्या इनिंगमध्ये धाबा जोडल्या जातील त्या धाबा तुम्हालाच मात्र चेस करायची आहे. त्यासाठी तुम्ही सुद्धा इथे मात्र जर जास्त जर थोडीशी घाई केली तर तुमच्या संघासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. आणि 4थ्या षटकात सुरुवात करतो गोलंदाज मुसवीर. हो कडक शॉट, अगदी मिड ऑफच्या बाजूला चेंडू चालला. अगदी वारिश लॉंग ऑफच्या दिशेने डीपमध्ये प्रोडक्शन आहे. एक धाव कंप्लीट, दूरचा प्रयत्न चुकीचं कॉलिंग आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. ताळमेळचा अभाव होता. दुसरी धाव मिळणं फार कठीण होतं. 7वा गडी बाद झालेला आहे. धावसंख्या 35, 35 धावा. फार जास्त आता विकेट्स गेलेल्या आहेत. 4 विकेट्स देखील लवकरच गेल्या होत्या, परंतु धावांचा वेग चांगला होता. विशेषतः पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 26 धावा फलकावर होत्या. त्याच्यानंतर देखील तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या 3 बॉल्समध्ये 2 चौकार आले होते. तिथपर्यंत स्थिती फार चांगली पाहायला मिळत होती वारलीपाडा टीमची. परंतु मागच्या 4 बॉल्सचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये फक्त एकच धाव फलंदाजांनी जोडले आणि 3 फलंदाज बाद झालेत. यालाच म्हणतात रंग बदलणारा खेळ. क्रिकेटचा खेळ निश्चितपणे भरलेला आहे आणि कुठल्या क्षणाला कुठला सगळं कमबॅक करू शकतो. कारण सडा ज्याप्रमाणे रंग बदलतो त्याप्रमाणे हा खेळ रंग बदलणारा आहे. सन्माननीय सचिन बिशे साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या स्थिर पाहू शकेल या ठिकाणी 35 धाबा आतापर्यंत लागल्या गेल्या. अजूनही मात्र पहिल्या डाबातील 11 चेंडूचा खेळ येणं बाकी. समोरच्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफला सुफियान आहेत, परंतु चेंडू चालला अगदी साईड स्टिलच्या समोर. जोपर्यंत चेंडू उचलून फेक करतायत तोपर्यंत 2 धाबा एक्झॅक्टली पूर्ण केल्या गेल्या. तुमच्या बॅटमधून जर अजय मोठे फटके येत असेल तर तुम्ही इथून सुद्धा जर सिंगल डबल धाबा जर जोडल्या गेला तरी सुद्धा तुम्ही 50च्या पुढे जाऊ शकता. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे डावामध्ये आणि त्याच्यामुळेच प्रत्येक बॉलवर काही ना काही धावा जमा करणं गरजेचं आहे. आडव्या बॅटनं खेळला यावेळेला. टायमिंग तेवढं चांगलं तर नाही आहे, मात्र बॉल आउटफील्डमध्ये जातोय. एक धाव कंप्लीट केली आहे. जबरदस्त फिल्डिंग, फेक थोडीशी स्वेअर आली आहे तरी देखील चांगलाच थ्रो होता. विकेट किपरच्या हातात बॉल बसला नाही आणि त्याचा फायदा घेतलाय फलंदाजांनी. 2 धावा कंप्लीट. ही चांगली रणनीती आहे फलंदाजांची. धावा येत आहेत प्रत्येक बॉलवर या षटकामध्ये. 3 बॉल्समध्ये 5 धावा आलेत मुसवीरच्या विरोधात. मुसवीरचं पहिलं षटक देखील चांगलं होतं. 11 धावा देत 2 गडी बाद केले होते. धावसंख्या 39. आणि आज मुसवीर विकेट टेकर राहिलाय खास करून. ओ फटका चांगला हवेत केलाय. लॉंग ऑन आहे. चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय आणि पुन्हा मात्र त्या ठिकाणी मोईजने चूक केली नाही. आय थिंक या सामन्यातील 3रा झेल त्यांनी कलेक्ट केलाय. कौतुकास्पद कामगिरी. मोहितची डीपमध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण करतोय. अगदी भिंतीप्रमाणे तिथे उभा येतो. लॉंगॉनचे जे क्षेत्र आहे ते त्याने चांगलंच सांभाळलंय. 3 झेल स्वीकारलेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण. कॅसिंगला जबाब पहा. त्याच्याकडे झेल कुठल्याही पद्धतीने जर गेला तर आय थिंक तो मात्र तो झेल सहजपणे तो मात्र त्या ठिकाणी कलेक्शन करतोय. हा रिप्ले पाहू शकाल. आणि या विकेट्स नंतर 8 फलंदाज आतापर्यंत या ठिकाणी कृष्णा 11 वारलीपाडा संघाने गमावले. एक स्थिती अशी होती की एक्झॅक्टली आम्ही 65-70चा आकडाचा इथे चर्चा सुरू ठेवली होती, परंतु आता प्रश्न असा पडलाय की 50 पर्यंत जाईल की नाही हा संघ. आता मला असं वाटतं की फलंदाजांसमोर प्राथमिकता ही असेल की सर्वच्या सर्व चेंडू खेळायचे आहेत. अजूनही 8 चेंडू बाकी आहेत. फक्त 2 विकेट शिल्लक. दुर्गेश आलाय.
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या थोडासा आतमध्ये लागलाय, स्वतः गोलंदाज जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. जबरदस्त कमिटमेंट आहे, मुसव्वीरचं कौतुक करावं लागेल. फक्त एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या कृष्णा 11 वारलीपाडा संघाची धावफलकावर 8 बाद 40. परंतु जरूर सामना महत्वाचा आहे, परंतु या सामन्यावरती पूर्णपणे नजर लावून टकमक पाहतायत जयगणेश वापाल हे संघ. कारण त्याला माहिती आहे की या सामन्यातून जो संघ जिंकेल त्या संघाच्या विरोधात आपल्याला खेळायचं आहे. म्हणजे हा अभ्यासपूर्व सामना असेल त्यांच्या संघासाठी. दोन्ही संघांचे जे खेळाडू आहेत त्यांच्या खेळावर त्यांची नजर असणारच आहे, ती असायलाच हवी, कारण उद्या त्यांच्या विरुद्धच खेळायचं आहे. कट करण्याचा प्रयत्न होता, हा बॉल थोडासा अँगल बनवून बाहेर निघाला. चांगला बॉल आहे, बॅट्समन बीट डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर हे सक्सेसफुल षटक समाप्त होतंय मुसव्वीरचं. त्याचा एक सक्सेसफुल स्पेल देखील समाप्त झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40, 8 गडी बाद. पण ते पर ओव्हरचा जर विचार केला तर मात्र 10च्या धावगतीने आतापर्यंत धावा इथे जोडल्या गेल्या आणि अजूनही मात्र जर याच पद्धतीचे धावा आले तर 50 आकडा एक्झॅक्टली पाहायला मिळू शकेल. परंतु त्यासाठी मी विनंती करतो अल्पते बी पडके सांगायला की आपण फिल्डिंग त्वरित सजवा, कारण यानंतर तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. पहा प्रशांत विषय सुद्धा मात्र या सामन्यावरती पूर्ण फोकस करतोय, कारण त्याला सुद्धा माहिती की कुठल्या संघावरती अन्याय होणार नाही याची तो काळजी घेतोय. योगी, मला असं वाटतंय की आता येणाऱ्या कालावधीमध्ये PTC मध्ये देखील थोडे अजून नियमांमध्ये बदल झाले पाहिजेत. आपण एका ओव्हरसाठी 5 मिनिटांचा वेळ देतो, मला असं वाटतं की 4 मिनिटांचाच वेळ द्यायला हवा. म्हणजे की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील वन डे क्रिकेटमध्ये आपण बघत असतो, आणि त्या जर नियमावली आल्या तर अजून वेळेची बचत होईल आणि क्रिकेट आणखी जास्त डेव्हलप होईल, बघायला देखील मजा येईल. वरची कडा लागली, बॉल हवेत आहे, शॉर्ट फाईन लेगला बीट करतोय, बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. 4 रन्स. आज कृष्णा 11 वाडेपाडा संघाचा खास एक्झॅक्ट या सामना जर पाहिला तर जास्तीत जास्त विकेटच्या पाठीमागे धावा येत आहेत आणि या बाउंड्री सुद्धा मात्र त्याच दिशेने मात्र आपण जास्तीत जास्त पाहिलेल्या आहेत. हा फटका हा पूर्णपणे मिस्टामिंग होता, परंतु शॉर्ट फायलिंगच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला, आपण रिप्लेमध्ये पाहू शकाल. आणि अखेर 4 धावा तिथे मात्र मिळाला या महत्वाच्या क्षणी. दुर्गेशच्या बॅटमधून हा चौकार आलाय. धावा कशा येत आहेत हे जास्त आता महत्वाचं मानलं जाणार नाहीये, धावा येणं गरजेचं आहे आणि धावा येत आहेत. हो, येथे बॅटच्या मधोमध घेऊन फेकून दिलाय बॉल. व्हॉट अ हिट, इट्स आउट ऑफ द पार्क. मार्वलस स्ट्रोक, षटकार. कोण म्हणतो की टेलेंडर बॅटिंग करू शकत नाहीये, जसप्रीत बुमराने सुद्धा मात्र षटकार लावलेले आहेत आणि या फलंदाज दाब्या क्रमांकावरती आलाय, त्याचं नाव आहे दुर्गेश. आणि इथे मात्र पाहू शकाल सुंदर फटका आणि चेंडू स्क्वेअर लेगच्या पलीकडे जात असताना पाहायला मिळतोय मॅक्सिमम 6 धाबांसाठी. मला वाटतं अंडर 16 प्लेअर आहे, पण काय फटका सजवला. अशा कंडिशन मध्ये चांगले चांगले फलंदाज षटकार ठोकण्याच्या नादात बाद होत असतात, भल्या भल्यांना घाम फुटतो. तेथे या युवा खेळाडूंना षटकार ठोकलाय आणि तो देखील हवेच्या विरुद्ध. या वेळेला पुन्हा एकदा उडवलाय, मिस टाइम आहे. फिल्डर जज करतोय, दुरून येतोय, मात्र कॅच ड्रॉप. साहिलला झेल टिपता आलेला नाही. 2 धावा कंप्लीट. फार मौलिक धावा आहेत. पहिल्या बॉलवर चौकार, त्याच्यानंतर षटकार, आता दुहेरी धाव आली आहे. 12 धावा 3 बॉल्स मध्ये आलेल्या आहेत आणि धावसंख्या 52. जरूर चांगल्या स्थितीमध्ये हा संघ आता पोहोचतोय. कृष्णा 11 वारलेपाडा संघ यंग स्टार आहे, युवा आहे, टॅलेंट त्याच्याकडे फार जास्त आहे आणि फायटर आहे असं म्हणावं लागेल. ज्या अनुषंगाने तो फटके मात्र त्या ठिकाणी एक्झिक्यूट करतोय. पहिल्या 3 चेंडूमध्ये 12 धावा त्याने जोडल्या. गोलंदाज उमेश चागेस. पुन्हा इथे मात्र पाहू शकाल फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू मात्र पाहू शकाल गॅपमधून चालला, अगदी 2 चेंडू पाठलाग करतायत आणि अखेर शेवटच्या क्षणाला चेंडू उचलून फेक करतील. तोपर्यंत तिसऱ्याचा प्रयत्न आणि या सहजपणे 3 धावा टाळ्यांचा गजर होतोय, कारण क्रिकेट चांगला खेळतोय फलंदाज दुर्गेश आणि 3 धावांनी संघाची धावसंख्या 55. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत कृष्णा 11 वारलीपाडा संघाच्या डावामध्ये. लक्षवेधी कामगिरी दुर्गेशची आपल्याला पाहायला मिळते. फार उपयुक्त धावांचं योगदान त्याने दिलंय आपल्या टीमला. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज राहुल. ओ, बॅटची कड लागले, सोपा जेल विकेट कीपरसाठी. फलंदाज बाद. 9वा धक्का बसतोय टीम कृष्णा 11 वारलीपाडाला. शेवटचा बॉल बाकी आहे आणि शेवटची जोडी आता खेळपट्टीवर असेल. हो निश्चितपणे. आणि 5 विकेट किपर झेल आय थिंक पकडला साकिबनं, परंतु पूर्णपणे त्यांनी रागच्या चेंडूवरती व्यक्त केला, कारण शेवटच्या ओव्हरमध्ये जरूर काही चांगले त्यांना अपेक्षा होत्या, परंतु गोलंदाजाने मात्र कुठेतरी त्या निराशा केला, कारण पहिल्या 5 चेंडूमध्ये तब्बल 15 धावा त्यांनी खर्च केल्या. शेवटची जोडी, शेवटचा चेंडू शिल्लक आणि या चेंडूचा सस्पेन्स काय असेल. आणि जसा पहिला डाव संपन्न होईल लगेच कृष्णा 11 वारलीपाडा संघ तुम्हाला विनंती असेल की आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. खरं तर अल्फते बी कडे देखील चांगली फलंदाजी आहे. अरमान सिनियर, अरमान ज्युनियर, साकिब, मोईज
यांसारखे फलंदाज आहेत. सुफियान आहे, बॉल हवेत आहे आणि फ्लाय स्लिप मध्ये अतिशय चांगला झेल. ऑल आउट होतोय संघ. मात्र सर्व षटकं त्यांनी खेळून काढलेली आहेत आणि चांगली धावसंख्या देखील फलकावर पाहायला मिळते. 55 धावा, 56 धावांचं टार्गेट असेल सुपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी या महत्वाच्या मॅच मध्ये अल्फते स्पोर्ट्स पडगा बी संघासमोर. 56 टू विन. हे दृश्य पहा ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकाल. सूर्य देवता सुद्धा मात्र पूर्णपणे आपल्या घरच्या दिशेने वाटचाल करतोय. परंतु या ठिकाणी आज या स्पर्धेतून कोणाचं अस्तित्व संपन्न होईल आणि कुठला संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करेल हे सांगण्याकरता पुन्हा आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील आमची ज्येष्ठ समालोचक गायकवाड सर. परंतु उद्या ठीक 8:45 वाजता पहिला सामना इथे मात्र आपण पाहणार आहोत. अमर स्पोर्ट कासने विपक्ष बीसीसी बोरिवली या दोन संघादरम्यान पुढील पहिला सामना असेल. दुसरा सामना असेल पहिली क्वार्टर फायनल जय गणेश वापाले बी विपक्ष किंग स्पोर्ट कानिवली. तदनंतर तिसरा क्वार्टर फायनलचा सामना असेल कासने आणि बीसीसी बोरिवली संघामध्ये जो जिंकेल तो चेरोबा बाशिरा संघाच्या विरोधात खेळणार आहे. चौथा सामना असेल उद्याच्या दिवसातील आई एकविरा स्पोर्ट भादाने विपक्ष जय महाराष्ट्र भोईरगाव आणि चौथी क्वार्टर फायनलची लढत असेल जय गणेश वापाले ए आणि चालू असलेल्या सामन्यातील विनर संघाच्या विरोधात. दरम्यान खेळ सुरू करणार प्लीज कारण बरोबर 6 वाजून आपण जर पाहिली तर 5 मिनिटं झालेली आहेत. 6 वाजून 5 मिनिटं झालेत. खेळ सुरू करूया. सलामी जोडी प्लीज अल्फते बी संघ आपण त्वरित मैदानावरती पाठवायचे. चेरोबा वाशिरे संघ सुपर 8 मध्ये पोहोचलेला पहिला संघ. त्याच्यानंतर दुसरा संघ ठरला किंग 11 खानिवली. तिसरा संघ ठरला जय गणेश वाफाळे बी. चौथा संघ ठरला आई एकविरा भादाणे. पाचवा संघ ठरला जय महाराष्ट्र भोईरगाव. सहावा ठरला जय गणेश ए आणि सातवा संघ आता या सामन्यातील विजेता संघ हा 7वा असेल. मात्र 8वा जो संघ आहे तो बीसीसी वर्सेस अमर कासणे यांनी उद्या सकाळी बरोबर 8:45 वाजता रिपोर्टिंग करायची आहे आणि 9 वाजता आम्ही खेळाला सुरुवात करणार आहोत. तेव्हा पुन्हा एकदा ऑनलाईन जे प्रेक्षक जोडले गेलेले आहेत अमर कासणे जे असतील बीसीसी बोरिवली संघाचे असतील त्यांना नम्र निवेदन आहे 8:45 वाजता तुम्ही इथे उपस्थित राहणं अत्यंत गरजेचं आहे. दरम्यान खेळाला सुरुवात होते. पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. यस कोणत्याही संघाची कॉम्प्रोमाइज इथे केली जाणार नाही कारण आम्हाला उद्याच्या दिवसामध्ये कोणत्याही दृष्टीने सामने आणि स्पर्धा कव्हर करायची आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होते सागर आणि समोर जाईल अरमान आणि शाकिब. दरम्यान अरमान. दरम्यान पुढचा चेंडू. यस पहिला चेंडू सुरेख चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एम्बिडोनच्या क्षेत्राकडे खेळून काढला गेला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा लिहिले अपूर्ण. दरम्यान सुपर 8 मध्ये जे संघ पोहोचले सुपर 8 वाले जे आहेत त्या संघांना जर का उपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागला तर इतकी मोठी आपण पाहतोय. प्रथम पारितोषिकाची रक्कम आहे. दुसरी पारितोषिक रक्कम मोठी आहे. तिसरी आणि चतुर्थही मोठी आहे. तरी सुद्धा संदीप काटोळे साहेब जे या स्पर्धेचे कर्तेधर्ते शिल्पकार आहेत त्यांच्याकडनं उपांत्य फेरीत पराभूत संघांना सुद्धा 2,000 रुपये आणि आपण सन्मान चिन्ह देणार आहोत. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मिडॉच्या क्षेत्रात हा चेंडू गेला होता आणि यस पंचांचा हात आकाशाच्या दिशेने अशा पद्धतीनं धावचितच्या रूपामध्ये पहिला झटका फटका बसतोय अल्फते बी संघाला. अतिघाई संकटात नाही. रेलिंग केली नव्हती. त्या पद्धतीने रुपेश सांबरे सुद्धा पोहोचले होते. क्रीज मध्ये पोहोचले होते जवळजवळ. फक्त त्यांनी बॅट क्रीज मध्ये टेकवणं गरजेचं होतं. मात्र त्यांनी बॅट टेकवली. त्याच पद्धतीनं आपण पाहिलं तर अरमाननं सुद्धा तेच केलं योगेश. कारण हा जवळजवळ क्रीज मध्ये पोहोचला होता परंतु बॅट त्यांनी रेलिंग केली नाही. जर बॅट घासली असती खेळपट्टीला तर कदाचित तो सुरक्षित असता. मात्र कदाचितला महत्व नाही. 2 धावांवरती एक गडी गमावलाय. 2 चेंडू झालेले आहेत. विजयाचं जे लक्ष्य आहे ते मात्र मोठं आहे 56 धावांचं. कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये जेव्हा तुम्ही दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करत असतात तेव्हा मात्र हे आव्हान निश्चितपणे आपण पाहिलं तर अवघड ठरू शकतं. म्हणूनच आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती वेगानं 2 धावा पूर्ण केल्या गेल्या होत्या. सागर गोलंदाजी करेल. वेगवान अचूक टप्प्याचा मारा करतो आहे आणि नवा फलंदाज आलेला आहे मुसव्वीर. दरम्यान निश्चितच चेंडू जाईल मिड विकेटच्या क्षेत्राकडे. पळून एक धाव पूर्ण केली गेली. एका धावावर समाधान मानतो आहे. शाकिब आहे त्या ठिकाणी. शाकिबनं आपलं खातं खोललेलं आहे. संघाची धावसंख्या पोहोचते 1 गड्याच्या मोबदल्यात 3 धावा. विजयाचं लक्ष 56 धावांचं आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवरफुल गोलंदाजी. 2 क्षेत्ररक्षक आपल्याला डीपला पाहायला मिळत आहेत. दरम्यान पुढचा चेंडू एक मोठा फटका स्ट्रेट ड्राईव्ह जी
साईड स्क्रीन आहे, त्या साईड स्क्रीन वरती चेंडू येऊन आदळतोय. जबरदस्त कामगिरी आज दिवसभरामध्ये ज्या खेळाडूने मोहित केलेला आहे तो अल्फते बीचा हा खेळाडू आहे मुसव्वीर. 9 धावा धावफलकावरती काय फलंदाजी करतोय. दरम्यान आणखी एक दर्शनीय फटका डीप कव्हरच्या क्षेत्राकडे. एका टप्प्याच्या सायना चेंडू चाललेला आहे सीमा रेषेकडे. मात्र 2-2 क्षेत्ररक्षक होते. 2 धावा लिहिल्या पूर्ण. 2 धावेच्या जोरावरती धाव फलकावरती धावा झळकतायत. 11 धावा. ईट का जवाब पत्थर से यहाँ पर दे रहे हैं अल्फता बी. ह्या संघाचे सुद्धा फलंदाज सांगतायत आम्ही सुद्धा कुठे कमी नाही आहोत. जर तुम्ही इथे मजबूत. दरम्यान निश्चितच एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत गेलेला आहे आणि क्षेत्ररक्षक क्या इफोर्ट आहे. हा सामना जणू काही अंतिम सामना खेळतो अशा पद्धतीचा इफोर्ट महेशने लावलेला आहे. 10 ते 15 पावलं दूर कपिल देव निकंद यांच्या झेलाची आठवण करून देणारा झेल टिपलेला आहे. मुसव्वीरची खेळी संपुष्टात. 8 धावा. मला वाटतं अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होईल. 11 धावांवरती 2 गडी गमावले. 11 धावा नक्कीच योगेश धाव फलकावरती झळकल्या. आणि ही दृश्य पहा. रुपेश सांबरे रुपेशच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल. त्यांच्या सोबतीला पाहू शकाल प्रमोदजी सांबरे सध्या सामना एन्जॉय करतात. ऑन साईडला फटका चांगला पाहायला मिळतो आणि चेंडू चाललाय वाडिश मिड विकेटच्या बाहेर. 4 धाबांसाठी चौकार. असं वाटतं की सामना शेवटच्या क्षणापर्यंत जरूर एक रंगत निर्माण करेल. कारण दोन्ही संघ जर पाहिले तर पीटीसी मधील फायटर संघ आहेत आणि बक्षीस पात्र फेरीसाठी मात्र दोन्ही संघ लढतायत. सुपर 8 मध्ये जाण्यासाठी त्यांचा मात्र संघर्ष सुरू आहे आणि जोपर्यंत साकीब आणि सुफियान खेळपट्टीवरती राहील तोपर्यंत विजयाच्या आशा मात्र जरूर पल्लवित असतील. त्या म्हणजे अल्फते पडके बी संघाच्या. बॅटची कडा लागली. चेंडू शॉट तडमॅनला निघून गेला आणि आय थिंक सिंगल धाव तिथे मात्र सुरुवात केली सुफियान शेखनं. संघाची धावसंख्या 16. साकीबनं आतापर्यंत आपण जर पाहिलं तर एक्झॅक्टली 3 चेंडू फेस केले. एक चौकारच्या साईडने 7 धावसंख्या त्याच्या बॅटमधून पाहिल्या. फुल्लर लेंथ. ओहो इथं मात्र विकेट धोक्यात. डायरेक्ट हिटची आवश्यकता आणि फलंदाज सुफियान शेख रन आउटच्या स्वरूपात बाद. यालाच म्हणतात विनाशकाली विपरीत बुद्धी. इथे रिक्स उचलली एका धाबेसाठी आणि तो मात्र जरूर कुठेतरी अंगली केल्याचं म्हणावं लागेल. आणि सुफियान मात्र या ठिकाणी डायमंड डॅशचा शिकार होऊन या ठिकाणी माघारी पडतोय. कारवे सर या सामन्यातील सर्वात मोठी विकेट्स प्राप्त केली कृष्णा इलेव्हन बार्लीपाडा संघाने. कारवे सर नाही तिथे. आय थिंक गायकवाड सर. पण आपण जर पाहिलं ना तर त्याच्या नशिबात सुफियानच्या नेहमीच धावचीतच्या रूपातच बाद होणं असतं. आता सुद्धा नाहक प्रयत्न झाला आणि धावचीतच्या रूपानं बाद होणं त्याच्या नशिबात आलं. परंतु कॉलिंग साकीबने केली त्या ठिकाणी आणि अखेर केरे कोई और भरे कोई असं दृश्य आपण पाहिलं खेळपट्टीवरती. हा फटका चांगला आहे. कुलवट्टा पता चेंडू होता. सर बॅटर ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. फटकाच वेगानं रॉकेट शॉट आणि मिस फिल्डिंग आणि चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. 4 धाबांसाठी चौकार. नाट्यमय घटना घडतायत. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. त्याच्यानंतर एकेरी धाव. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर थेट एष्ट्यांचा वेध आणि पुन्हाच्या चौकार येतोय. आणि त्या जोरावर आपण पाहतो 20 धावा धाव फलकावरती झळकल्या गेल्यात योगेश. आणि 20 धावा सुद्धा या जमेच्या बाजू आहेत अल्फते बी साठी. हो विकेट सुद्धा पडतात आणि धाबा सुद्धा वेगाने येतात. ही चांगली बाब आहे. पुन्हा चांगला स्ट्रोक. चेंडू चाला वाडिश लॉंग ऑनला फिल्डर तैनात आहे. तिथे मात्र चांगला क्षेत्ररक्षण अगदी खेळाडू कक्षाच्या समोर. चेंडूला उचलून फेक करताय. सिंगल धाव आणि सिंगल धावणे संघाची धावसंख्या 21. लक्ष आहे 56 धावांचं आणि अजूनही विजयासाठी या ठिकाणी 35 धावांची आवश्यकता. चांगला चेंडू
पडल्यानंतर इन स्विंगिंग आणि परफेक्टली या चेंडूला मात्र बाउन्स मिळाला आणि अखेर 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पॉवर प्लेचा खेळ आपण जर पाहिलं तर दोन्ही संघांची समान समान कामगिरी आपण पाहिली, कारण 21 धावा फलंदाजाने तोडल्या, 3 विकेट्स गोलंदाजाने प्राप्त केल्या. म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी 35ची आवश्यकता. अतिशय सुरेख अशा पद्धतीने पहिल्या षटकामध्ये आपण पहिल्या 11 धावा देत 2 गडी बाद झाले. दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा दिल्या गेल्यात आणि निश्चितपणे एक रनआउटच्या रूपात गडी बाद झालेले आहे. म्हणजे पहिल्या 2 षटकात 3 गडी बाद झालेले आहेत. मिस्टर अमित विषय आणि अर्थात उर्फ वापालेचे बाल्या मामा, जर तुम्ही इथे असाल तर प्लीज आमच्याशी त्वरित संपर्क साधा. 18 चेंडू आणि 35 धाव्याचे समीकरण अजूनही शिल्लक आहे, कारण विजेतं लक्ष 56 धावांचे विलास गोलंदाजी करेल. हे षटक अतिशय महत्त्वाचं असेल दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून, कारण 18 चेंडू 35 धावेचं समीकरण, विलास गोलंदाजी करेल वाफाळ्यांकडनं. सुरेख चेंडू, क्या बात आहे, जबरदस्त खोलवर टप्प्याचा सुंदर चेंडू. या चेंडूवरती आपण पाहतोय शाकिब चकित झालेला आहे, जो सलामीला आलेला आहे, मात्र त्याला हा चेंडू उमगला नाही. एक एक निर्धाव चेंडू धडधड वाढवणार आहे अल्फताच्या पाठीराख्यांची. आता चेंडू शेष असतील 17, धावींची गरज आहे 35, म्हणजेच सरासरी आहे ती प्रति चेंडू मागे आपण पाहिली तर 200च्या पुढे थोडी सरकते आहे. दरम्यान पुढचा चेंडू विलासचा, पुन्हा आता मात्र क्या बात आहे, जबरदस्त फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला चकमा देणारा दर्शनीय फटका. अप्रतिम क्लासिकल स्ट्रोक. चेंडूमध्ये खराबी नव्हती, परंतु फटक्या तिथे मात्र बनवला गेला आणि काय परफेक्टली कलेक्शन चेंडू पहा. शेवटच्या क्षणापर्यंत त्या ठिकाणी कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये टिपला जातोय. हे तर वैशिष्ट्य आहे प्रिन्स मूवीजचं, किंग ऑफ टेलिकास्ट. मनगडी फटका, ग्लान्स केला, 4 धावा तोडल्या गेल्या आणि इथून साप पाहतोय आपण सामना घड्याच्या दोलकाप्रमाणे. कधी तो कृष्णा स्पोर्ट वारली पाड्याच्या बाजूला असतो, कधी तो अल्फतेच्या बाजूला असतोय. दरम्यान पुढचा चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू, एका टप्प्याच्या साह्यानं लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. साकिब इज ऑन फायर, बॅक टू बॅक दुसरा 4. हा फटका पहा ऑन साइडला हुक केला आणि चेंडू चालला लॉंग लेगच्या दिशेनं. 1 बाउन्स सीमारेषा पार, चौकाराने विजयासाठी 15 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 27ची गरज. मॅच ऑन गायकवाड सर. निश्चितच 29 धावा आहेत आणि केवळ आता आपण पाहतोय 27 धावांची गरज आहे. इथून पाहिलं तर 15 चेंडू झालेले आहेत आणि निम्मे लक्षाच्या बरोबर वर संघ आलेला आहे आणि चेंडू सुद्धा निम्मे झालेले आहेत. म्हणजे पहिल्या 15 चेंडूचा आपण जर खेळ पाहिला गायकवाड सर तर 29 धावा जोडल्या आणि पुढील 15 चेंडूमध्ये 27ची गरज. सामना ऑन आहे आणि सामना निश्चितच कोण जिंकेल हे बंद लिफाफ्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या चेंडूवर हा लिफाफा उघडला जाईल की काय, आणि अनेक सामने आम्ही पाहिले आहेत. अशाच पद्धतीनं सामन्याचा शेवट होतोय. विलास जेव्हा आला होता पहिला चेंडू तर धारदार टाकला, मात्र नंतरच्या चेंडूवर 2 चौकार. आता मात्र आपण पाहतोय कमबॅक करणारी गोलंदाजी विलासकडनं घडते आहे. 1 धाव या चेंडूवर प्राप्त केली गेली. पंचांचा मला वाटतं अजूनपर्यंत कोणता इशारा नाहीये, म्हणजे बॅटला स्पर्श झाला होता चेंडूचा. स्वाभाविकपणे 1 धाव आणि 1 धावीच्या जोरावर धाव फलकावरती धावा झळकता आहेत. 30 धावा, इथून 26 धावांचं समीकरण आहे. चेंडू शिल्लक आहे 14, अजूनही धगधग धडधड थांबलेली नाहीये. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला आणि आपण बोला मिडांच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक होता, मात्र मिडविकेटच्या क्षेत्रामधला क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. 2 धावा लिहिल्या पूर्ण. 1 धावेचं रूपांतर 2 धावेत केलं जातं, कारण हाफ चान्सला पूर्ण चान्समध्ये कन्वर्ट करणं हे अत्यंत गरजेचं आहे. या 2 धावा बहुमोल आहेत. 32 धावा धावफलकावरती झळकल्या गेलेल्या आहेत. इथून आपण पाहिलं तर 13 चेंडू शेष आहेत योगी आणि 24 धावेचं समीकरण आहे. जबरदस्त चांगला क्रिकेट आपण पाहतोय. ज्याप्रमाणे या प्रेक्षकांना मात्र सामना हवासा होता तोच मात्र सामना इथे मात्र रंगताना आपण पाहतोय, कारण दोन्ही संघाच्या वतीने चांगला क्रिकेट आज आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू शिल्लक या ओव्हरमधील आणि मिस्तामिक पटका चेंडू पाहू शकाल. शॉट इस्टा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात, विकेटचा पतन आणि फलंदाज बाद झाला मिस्टर मोईज आणि लागतोय धक्का टीम अल्पते बी संघाला चौथा. म्हणजे 12 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण असेल आणि हे 12 चेंडू 24 धावा कशा काढल्या जातील, कारण इथे धगधग धडधड वाढलेली आहे. निश्चितपणे जी सरासरी आहे ती नेहमीच 12च्या आसपास पाहायला मिळाली. सरासरी अगोदर आपण पाहिली तर 11.20ची होती, मात्र या ठिकाणी जी सरासरी येऊन ठेपलेली आहे 12वरती, म्हणजेच कुठेतरी सामना हा दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून समतोल आहे
आणि त्या दृष्टिकोनातून बघायला गेलो तर हे 4थं षटक आहे ते अतिशय निर्णायक असेल. या षटकात जर का 10पेक्षा कमी धावा दिल्या गेल्या तर जबरदस्त दबाव शेवटच्या षटकावरती आपल्याला आलेला पाहायला मिळेल. मात्र या 6 चेंडूंचं समीकरण आहे योगी पाटील आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. जबरदस्त अशा पद्धतीनं सामना रंगलेला आहे. रोमहर्षक रंगतदार सामना, रंगतदार स्पर्धा. आणि निश्चितपणे 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 24ची आवश्यकता. थोडंसं स्पीडअप करायचं आपण कृष्णा आले मारीपाडा संघ. फुलटा चेंडू होता ऑन साईडला टर्न केला चेंडू चालला वाडीश लॉंग ऑन वरती फिल्डर तिथे तैनात आहे. थोडीशी मिस्टेक घडली गेली दोरीचा प्रयत्न होतो आणि वेगानं चित्त्याच्या सप्लायनं हरणाच्या वेगानं 2 धावा तिथे मात्र सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. आणि पाहू शकाल या ठिकाणी दुसऱ्या स्पेलला इथं मात्र हाताळतो होतो कपिल. कारण पहिल्या स्पेलमध्ये जर पाहिलं तर त्यांनी 10 धावा खर्च करत एक विकेट्स प्राप्त केला नव्हता. परंतु या ठिकाणी त्याच्यावरती पुन्हा एकदा संघटनाने विश्वास दाखवलाय. तो सार्थ ठरवेल का? कारण येणाऱ्या 11 मध्ये आता विजयासाठी 22 धावांची गरज. ऑन साईडला पुल करता प्रयत्न चेंडू चालला पुन्हा वाडीश लॉंग ऑन वरती पुन्हा शत्रशक्ती ते तैनात आहे. सिंगल धाव कंप्लीट. जर इथे गायकवाड सर एखादी विकेट जर मिळाली तर मात्र अल्पदेव बी संघ मात्र पूर्णपणे आपल्याला दडपणामध्ये पाहायला मिळू शकेल. परंतु जर एखादा मोठा फटका जर इथे आला तर मात्र हा संघ जरूर या मॅच मध्ये कमबॅक करू शकतोय. येस, 35 धावा धावफलकात झळकल्या गेलेल्या आहेत. आता चेंडू शिल्लक असतील 10 आणि 10 चेंडूंमध्ये 21 धावेचं समीकरण आहे. मला वाटतं मुसवीरला जे पुढं पाठवलंय थोडंसं मागे ठेवलं असतं तर करण्याचा तो निर्णय निश्चितच या क्षणाला सार्थक लागला असता. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जर त्याला महत्व नाहीये. जे घडत आहे ते आपण डोळ्याने पाहतोय. आता चेंडू शिल्लक आहेत एक्झॅक्टली एकूण 10 आणि विजयासाठी 21ची गरज. 35 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्या. आणि लॉंग ऑफचा फिल्डर आता मात्र मिड ऑफकडे आपण पाहतोय की वेगळी आय थिंक मिड ऑनवरती खेळाडू आहे. स्पीडअप करायचं आपण कारण लेफ्टी बॅटर आता मात्र ऑन साईडला स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात हो डायरेक्ट एक्स्टर्नवरती निशाणा साधण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू एक्झॅक्टली एक्स्टर्नवरती धडकला नाहीये. परंतु एक धाव जरूर तिथे पूर्ण केली गेली. बॅटच्या स्टिकेला चेंडू स्पर्श झाला आणि हे दृश्य पहा अगदी क्लोज स्लो मोशन मध्ये मात्र हे रिप्ले तुमच्या समोर दाखवण्याचा प्रयत्न करतायत प्रथमेश पाटील. 9 चेंडू शिल्लक आणि या 9 चेंडूमध्ये विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. 5 सायकलचा सत्र आहे आजच्या दिवसातील शेवटचा सामना आणि तरी सुद्धा भरपूर संकटे किडा रसिक मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतात. फरक हवेत केलाय. मिड विकेटचा फिल्डर एक्झॅक्टली चेंडूपर्यंत येण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याच्या अवकाशा बाहेर आज झेल आणि अखेर 2 धावा तिथे मात्र कंप्लीट झाल्या गेल्या. जबरदस्त सामना. 8 चेंडू 18 धावेचं समीकरण आहे. धगधग धडधड वाढवणारा हा षड आहे. त्या सामन्यामध्ये जी रंगत निर्माण झालेली आहे अप्रतिम. या स्पर्धेला सुद्धा आपण अप्रतिम म्हणू शकतो आणि या सामन्याला आपण अप्रतिम म्हणतो आहोत. हो निश्चितपणे पैसा वसूल सामना सध्या आपण पाहतोय. ओ वेगवान चेंडू शपलवर घेण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज साकिब परंतु या चेंडूवरती पूर्णपणे बीट झाला. रिप्ले मध्ये पाहू शकाल चेंडूची लेंथ काय होती लाईन कुठल्या प्रमाणात होती. खराब शॉट सिलेक्शन ऑफ सीधा चेंडू होता. तुम्ही जर या चेंडूवरती एक कव्हर किंवा एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह जर केला असतं तर आय थिंक चांगलं घडू शकलं असतं कारण डीप कव्हर पॉईंटला मात्र कुठला फिल्डर नाहीये परंतु ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला आणि तिथेच चुकी घडली फलंदाज साकिबच्या माध्यमातून. आता खराब चेंडू ऑन साईडला हुक केलाय परंतु डीप मध्ये फिल्डर तैनात. आणि आपण पाहिलं तर गायकवाड सर क्लायमेट सुद्धा मात्र आपल्याला बदलताना पाहायला मिळतोय. पूर्णपणे दमट वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये सीमारच्या क्लिअर करणे एवढं इझिली नाहीये. 6 चेंडू आणि 16 धावेचं समीकरण येऊन ठेपलेलं आहे. बरोबर 40 धावा मला वाटतं धावफलकावरती झळकल्या गेल्यात आणि चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी असलेली स्पर्धा आहे. चला लगेचच खेळ सुरू करायचा आहे. प्रशांत विषय यांचं किती खेळावरती बारीक लक्ष बघा. कोणावरती अन्याय होऊ नये म्हणून त्यांचं म्हणणं आहे की लगेच खेळ सुरू करा. बॅड लाईटचा सुद्धा इफेक्ट कोणत्याही संघावरती होऊ नये ही आयोजकांची भूमिका आहे. दरम्यान संदीप काटोळ यांची जी भूमिका राहिली सुपर 8मध्ये पोहोचणारे संघ आणि त्यातील जर एखादा संघ पराभूत होतोय एखादे म्हणजे 4 संघ पराभूत होणारच आहेत तर त्या संघांना 2000 रुपये आणि एक सन्मान चिन्ह अशा पद्धतीनं सुंदर अशा पद्धतीनं ही स्पर्धा पाहतोय. प्रथम पारितोषिकाची रोख रक्कम अतिशय भरीव आहे. खेळायला सुरुवात करूया प्लीज. ही वेल वॉर्मअप करण्याची नाहीये ही वेल लढण्याची आहे. यस यस ही पाणी पिण्याची नाहीये तर प्रतिस्पर्ध्याला पाणी पाजण्याची आहे. तेव्हा आपण आता पाणी नका पिऊ. प्रतिस्पर्ध्याला पाणी पाजण्यासाठी हातामध्ये बॅट घ्या सज्ज व्हा आणि खेळ खेळा. दरम्यान खेळाला सुरुवात होईल. 5वं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय महेश. दरम्यान सामोरा जाईल फलंदाज अरमान. अरमान
या शब्दामध्ये आपण जर पाहिलं, नावातच जर पाहिलं तर माणसाची जी स्वप्न आहेत ते घेऊन आलेलं आहे. तो स्वप्न घेऊन आलेला आहे अल्फता बी संघाचं. तर अरमानकडनं अल्फता बीचं स्वप्न पूर्ण होईल का? महेश दरम्यान मोठा पटका खेळण्याच्या नादामध्ये चेंडू हवेत गेलेला आहे. बॅटच्या वरच्या बाजूला चेंडू लागला आणि अरमान माधून तंबूत परततोय. अल्फता बी संघाचा अरमान या ठिकाणी तुटतो आहे. हो, निश्चितपणे आज अल्पते संघ आपण जर 2 पाहिले, ए संघाचा मात्र अस्तित्व मात्र या ठिकाणी संपन्न झाला आणि बी संघ आता मात्र पाहिलं तर या ठिकाणी संकटामध्ये सापडलाय. कारण 5 चेंडूमध्ये विजयासाठी आता होताना मात्र या ठिकाणी 16 धाबांची आवश्यकता आहे आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी गोलंदाज महेशनं सफलता प्राप्त करून दिली. दरम्यान नवा फलंदाज साहिल एका पाठोपाठ एक आपण जर पाहिलं ते फलंदाज बाद झालेले या ठिकाणी एकंदरीत 5 आणि स्वाभाविकपणे जी पहिली आघाडीची फळी आहे ती मात्र तंबूत जाऊन बसलेली आहे. साहिल आलेला आहे, उजव्या हाताचा फलंदाज आहे. दरम्यान कौतुक करावं लागलं महेशचा पहिला चेंडू अतिशय सुरेख सुंदरतेने टाकलेला आहे. 5 चेंडू आणि 16 धावेचं समीकरण असेल विजयासाठी अल्फते बी संघापुढे. महेश गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा एक खोलवर टप्प्याचा चेंडू आणि चेंडू मात्र पाहतो टिपला. क्षेत्ररक्षक आहे, या पर मौका भी दिया और चौका भी दिया. परंतु हा झेल ड्रॉप केलाय की कृष्णा 11 वारलीपाडा संघाने सामना ड्रॉप केलाय. येणारा क्षण मात्र एक्झॅक्टली सांगून जाईल. कारण 4 चेंडू शिल्लक आणि आता विजयासाठी 12 धाब्यांची आवश्यकता. जबरदस्त सामना सुरू आहे. प्री क्वार्टर फायनल मॅच कृष्णा 11 वारलीपाडा विपक्ष टीम अल्पते पडके बी. मी तर म्हणेन हातामध्ये हा सामना आला होता, हातामध्ये सुपर 8चं स्वप्न आलं होतं. ते स्वप्न हातातून घालवलेलं आहे क्षेत्ररक्षकानं. सागर होता त्या ठिकाणी, सागरकडनं चुकी घडली. दरम्यान महेश साहिल समोर जाईल. निश्चितच एक चांगला चेंडू. आता मात्र फायनलच्या क्षेत्राकडे एक धाव पूर्ण केली गेली. इथून आता आपण पाहतोय 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूंमध्ये 11 धावा. बघा मगापासून आमचे टेक्निशियन बसलेले होते, मात्र ते आता उभे राहिलेले आहेत. प्रेक्षक सुद्धा आपण पाहतो, बसलेला प्रेक्षक उभा आहे. समोर कुठल्याही आपण स्टँडमध्ये बघा तर अशीच आपल्याला वातावरण दिसतोय. 3 चेंडू 11 धावेचं समीकरण. माफ करा, पापलेट उभा आहे आमचा. हो, निश्चितपणे सनी भुईर आहे. जरूर तो सुद्धा मात्र अगदी टकमक पाहुणा सामना पाहतोय. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये विजयासाठी 11 धाब्यांची आवश्यकता असताना गोलंदाज महेश मार्गस्थ झाला. ऑल साइडला खेचून मारलाय. येतो सिक्सर, येतो झाकी है. पीछे अभी भी बाकी है मेरे दोस्त, देखना मत भूलिए, देखते रहिए जय गणेश ट्रॉफी 2025. क्या बात आहे, जबरदस्त समालोचन. कारण आपण पाहिलं तर एक उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळाला बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. या षटकारानं पूर्णपणे उर्वरित चेंडूंचं जे विश्लेषण आहे ते बदललेलं आहे. 2 चेंडू 5 धावेचं समीकरण आहे, मात्र हे समीकरण घातक आहे. कारण या 2 पैकी या चेंडूवर जर का चौकार आला, एखादा मोठा फटका आला किंवा एखादा चेंडू निर्धाव गेला तर जबरदस्त दबाव आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा चेंडू मी म्हणेन प्रेक्षकांना हा सामना जर आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोन्ही संघांसाठी. क्या बात आहे. निश्चितपणे टाळ्यांमध्ये कंजूसी करू नका. या ठिकाणी चांगला क्रिकेट पाहायला बोलतोय. 2 चेंडू 5 धाब्यांची आवश्यकता. इथे फटका अभेद केलाय. डीप मिड विकेटला फिल्डर तैनात. झेल होईल का? झेल ड्रॉप, झेल ड्रॉप आणि 3ऱ्या धावेचा आय थिंक प्रयत्न सुरू आहे का? हो, मैदानाच्या आतमध्ये भाग 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 बिलका भाग मोये मोये. धाबा एक्झॅक्टली पूर्ण केल्या किती? पंचांना विचारावं लागेल. 1 शॉट म्हणजे 3 धावा का? धावा किती? 3 का? 1 शॉट असेल तर बघा. स्क्वेअर लेगचे पंच आमच्यापर्यंत 3 धावा म्हणजे 1 चेंडू 2 धावेचं समीकरण. 1 चेंडू आणि 2 धावेचं समीकरण. बघा अजूनही सामन्याचा क्लायमेट आहे तो बाकी आहे. क्लायमॅक्स आपण आता जाण बघूयात. खेळ सुरू करा, खेळ सुरू करा. 1 चेंडू 2 धावा. खेळ सुरू करा. बुडत्याला काठीचा आधार असाच आपण म्हणू शकतोय. झेल जरूर आपल्या हातामध्ये आला, परंतु या ठिकाणी तो झेल ड्रॉप केला आणि चेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेचा मुख्य नियम. 1 चेंडू शिल्लक 2 धाव्यांची आवश्यकता. परंतु हा सामना आता वारलीपाडा विरुद्ध अल्पते पडके बी सगळे आपण म्हणू शकणार नाहीये. हा सामना गोलंदाज महेश विपक्ष साकीब असा सामना आपल्याला पाहायला मिळू शकेल. सलामीला आलेला साकीब आहे. आणि योगेश एक गोष्ट लक्षात घे, इथून सामना जर का कृष्णास्फोट वारलीपाडा हरला तर त्यांच्या स्वतःमुळे तो हरलेला आहे. 2 झेल त्यांनी या षटकामध्ये दान केलेले आहेत. 1 चेंडू 2 धावेचं समीकरण.
यस आणि या ठिकाणी एकही धाव काढता येत नाही. कृष्णा स्पोर्ट वारलीपाडा संघ सुपर 8 मध्ये पोहोचलेला आहे. पुन्हा एकदा सुफियान शेख यांचं स्वप्न भंग झालेलं आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय अल्पेदी 20 संघ सुपर 8 मध्ये पोहोचता पोहोचता या स्पर्धेच्या बाहेर जातो आहे. काय स्पर्धा आहे. जय गणेश वाफाळे आयोजित स्पर्धेमध्ये प्रत्येक दिवशी शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेला आम्ही एक एक सामना अनुभवलेला आहे. तो सामना थरारक आहे. काळजाचा थरकाप उडून देणारे क्षण या ठिकाणी अनुभवायला मिळाले. कारण ही स्पर्धा आहे जय गणेश चषक 2025 पडगा टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप.